सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। फक्त 100 रुपये चालशील ना तू? मला काय अडचण पहिलं नांद्रुकचं झाड आपण बाबा महाराजांच्या हस्ते लावतो। या एरियात नांद्रुकचं एकही झाड नाही आणि योगायोगानं आज आपल्याला नांद्रुकचं झाड मिळालेलं आहे। ते बादलीतलं झाड हे आपल्या दुष्काळी भागातलं अत्यंत महत्वाचं झाड आहे। याला निसर्गातलं एअर कंडिशनर समजलं जातं। इतकं म्हणजे तुम्ही या झाडापासून 50 फुटावर तापमान मोजलं, इथं जर 40 असेल तर या झाडाखाली 34च भरेल। इतकं सुंदर वाटतं। हे अत्यंत पिंपळणी वर्गातलंच आहे, तुम्हाला पिंपळण वाटेल पण हे नांद्रुक आहे। कसं लावूया ते? एक मिनिट पाण्याची झाडी कुठे? आणा इकडे। ठेवलं पाहिजे व्यवस्थित। एकच मिनिट, आपण सगळे थोडे मागे सरकूया म्हणजे महाराज इथे उभे राहतील, म्हणजे शूटिंग करणार हा ओके। थोडं मागे सरकूया सगळे। वा 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 मस्त। हा सातारकर निसर्ग मित्रांनो, अजून 5च वर्षांनी भर 12 वाजता सातारकर इथं सावलीत बसू शकणार आहेत किंवा विद्यार्थी इथे येऊन सावलीत अभ्यास करू शकणार आहेत। इतकी इथं सुंदर चांगली झाडं लावलेली। तर थोडंच उडा माती उडते, नंतर करू। नाही ना काय सगळ्यांनी एकमेकाला हरित सातारा आणि बिल्डर्स असोसिएशन, त्याचबरोबर आपले साताऱ्यातील हे प्रतिष्ठित व्यापारी मान्य कन्हैयालाल राजपुरोहित आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार, सर्वांच्या प्रयत्नातनं अजिंक्यतारा आणि आपला जो हा मंगळाईचा परिसर आहे, इथं हे पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आजचा कार्यक्रम होतोय। पण या आधी पण त्यांनी या ठिकाणी अनेक देशी जातीची झाडं इथं लावली, त्याला पाणी खतं वेळच्या वेळी देणं, या सगळ्याचे केलं। आज इथं टाकीची पण उपलब्धता या सर्वांच्या माध्यमातून या झाडांसाठी करून दिलेली आहे। साताऱ्याच्या आजूबाजूला निसर्ग हा फार मोठ्या प्रमाणावर आहे। दुर्दैवानं मध्यंतरीच्या काळात थोडंफार त्याच्याकडे दुर्लक्ष होत होतं, पण आता सर्वांनीच हे सातारकर नागरिक, अजिंक्यतारा किल्ल्यावर येणारे रोजचे जे वॉकला येतात ती लोक असतील साताऱ्यातली आणि निसर्गप्रेमी, या सगळ्यांनी लक्ष घालून हा परिसर परत एकदा हिरवागार कसा होईल, आपला मंगळाईचा या टेकडीचा परिसर असेल, किल्ल्याचा परिसर असेल,
त्याचबरोबर वन वे वगैरे जे या ठिकाणी लावले जातात ते सुद्धा रोखण्यासाठी हे सर्व हरित साताराचे सर्व सदस्य जे आहेत ते प्रयत्नशील असतात. आज आपण इथे येऊन बघितलं तर अनेक वर्षापासूनचा त्यांचा प्रयत्न आहे. आज सगळं जे आहे देशी जातीच्या प्रामुख्यानं झाडांनी हा सगळा आता इथले वृक्षारोपण झाले, बरीचशी झाडं वाढायला लागलीत. त्याचं नक्कीच पुढं दाट एक हिरवाईमध्ये त्याचं परिवर्तन होईल आणि एक सगळ्यांनाच म्हणजे हरित सातारा असेल, बिल्डर्स असोसिएशन असेल सातारचं आणि सर्व निसर्ग प्रेमी जे साताऱ्यातले आहेत ह्या सर्वांना मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि यामध्ये सातारा नगरपालिका सुद्धा जे काही या सगळ्याच्या मध्ये सहकार्य करता येईल नगरपालिकेच्या माध्यमातून चालू पण आहे आणि पुढे सुद्धा आम्ही करू. या परिसरात सुद्धा आता किल्ल्याला सुद्धा आपल्याला किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि वर जे येणारे व्यायामासाठी असतील, किल्ला बघण्यासाठी येणारे शिवप्रेमी असतील, सगळ्यांसाठी आपण 130 कोटी रुपये खर्च करून अजिंक्यतारा किल्ल्याचं संवर्धन आपण हे करतोय. आणि त्या ठिकाणी वॉकवे, तिथले असणारे तलावांचं पुनर्जीवन, त्याचबरोबर तिथं जी सदर आपल्याला जी काही आहे थोडीफार पडक्या अवस्थेत आहे तर ती सदर जी आहे ती पूर्णपणे उभी करणं, त्याचबरोबर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि मराठी माणसाचा, मराठ्यांचा जो इतिहास आहे तो त्या ठिकाणी देणं, ॲम्फी थिएटर वगैरे असे अनेक वेगवेगळे हे वर किल्ल्यावर आपण या 130 कोटीमध्ये केलेत. लवकरच त्याचं काम सुरू होतंय आणि छोटे मोठे जे ट्रॅक्स आपण करतोय म्हणजे ट्रेकिंगसाठी, वॉकिंगसाठी, मंगळाईच्या इथनं पण जाणारा जो रस्ता आहे त्याचं पण म्हणजे त्याला लागणारं लाइटिंग वगैरे जे आहे ते सुद्धा लवकरच नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू होते. कॉन्क्रीटचा रोड किल्ल्यापर्यंतचा सगळा जो आहे तो पूर्ण झालाय. थोडंफार शेवटच्या टप्प्यातलं काही काम संरक्षक भिंतीचं आणि ट्रेंचेसचं राहिलंय ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल. पण एकच हा प्रयत्न आहे सगळ्यांचाच, म्हणजे हरित सातारा असेल, BAI असेल आणि बाकी सगळे आणि प्रशासन असेल, की अजिंक्यतारा किल्ला आणि हा मंगळाई देवीचा आणि आपला 4 भिंतीचा परिसर हा साताऱ्यातला एक अट्रॅक्शन किंवा एक टुरिस्ट स्पॉट झाला पाहिजे. टुरिस्ट जे कासला जातात ते सातारला आले, या परिसरात आले पाहिजेत. इकडं आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये रिंग रोडचा पण प्रस्ताव याच बाजूनं आपण हे केलेला आहे, त्यामुळं त्याचं पण नियोजन आपण करतोय. वरच्या बाजूनं रिंग रोड असाच न्यू विलासपूर वरनं नेऊन आपण कासला तो रोड जोडण्याचं आपलं नियोजन आहे. तेव्हा त्याची पण आपली तयारी जी आहे ती PWDच्या माध्यमातून आपण केली आहे. त्यामुळं नक्कीच एक चांगला टुरिस्ट स्पॉट हा सगळा व्हावा हा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे सातारकर म्हणून. आणि नक्की या वृक्षारोपणाच्या माध्यमातून हा प्रयत्न यशस्वी होईल. मी BAI हरित साताराचे सर्व सदस्य आणि आलेले सर्व या परिसरातील नागरिक, सगळ्या माझ्या भगिनी, सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पर्यावरण दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि मला कन्हैयालालनी या म्हणजे वृक्षारोपणाला खरं म्हणजे त्यांनी बोलवलं त्याबद्दल कन्हैयालालचे मनापासून आभार मानतो. या पूर्ण म्हणजे 4 भिंतीच्या मंगळाईच्या टेकडीपासून कार्यरत 2017 नंतरच्या 2026 म्हणजे साधारणतः 9 वर्षामध्ये तुम्ही रिझल्ट बघताय. रिझल्ट ओरिएंटेड काम केलेलं आहे आणि या रिझल्ट ओरिएंटेड कामामध्ये काय केलेलं आहे तर सुरुवातीला एक साधारणतः 5-50 लोकांचा हा समूह ज्यावेळेला इथं प्लांटेशन सुरू केलं, बाबांनी बरंचसा मग अशी आम्ही जे सांगणार होतो त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी बाबांनी म्हणजे आम्हाला एक चांगली गोष्ट काय वाटते त्यांनाही स्मरणात आहे की इथं स्थानिक पद्धतीची वृक्ष प्रजातींची लागवड होती आणि ते कंटिन्युअसली काम इथं सुरू आहे.
तर हे 2017 पासून 50 लोकांनी सुरू केलेलं काम आज अवस्था अशी आहे की जवळपास 2,500 ते 3,000 लोकांचा समूह झालेला आहे. आणि लोकांना सवय काय लागली तर इथून जी वर लोक जी चालत जात आहेत किंवा व्यायामाच्या उद्देशाने किंवा जे जात आहेत तर तिथं टाकीजवळ कॅन ठेवलेले असतात भरपूर. ते कॅन कुणालाही सांगायला लागत नाही. सुरुवातीला आम्ही 50-60 लोक जे काम करत होतात इथं ते 2,500 ते 3,000 लोक काम करतायत. कॅन घेतात आणि कॅन घेऊन तिथं जायचं, तिथं त्या झाडाला पाणी घालायचं, जे काही कसरत व्यायाम करायची ते व्यायाम तिथं करायचं, ते पाणी घालायचं आणि कॅन परत तिथं आणून ठेवायचा. तर हा समूह आता जवळपास 2,500 ते 3,000 लोकांचा झालेला आहे. याच्यामध्ये सातत्यानं अगदी डे 1 पासून काम करणारी आहे. इथं एक तर पहिलं आभार बिल्डर असोसिएशन ऑफ यांनी त्यांनी जी आपल्याला यावर्षी टाकी दिली, नगरपालिकेने एक आपल्याला टाकी दिलेली आहे. याशिवाय इथं म्हणजे अविनाश कदम आणि मला वाटतं यांचं नाव तिथं सुशांत महाजन यांचं नाव घेणं किंवा त्यांना वोट ऑफ थँक्स देणं मला खूप हे वाटतं, आनंद होतोय. त्याच्या बरोबरीनं 2 पाईपलाईनची कनेक्शन दिलेले जांभळेंनी, धनंजय जांभळेंनी. ते कनेक्शन फक्त आम्हाला महाराष्ट्र इथं पुढे एक्सटेंड करून पाहिजे, कारण तिथं हे जात नाही टाकीसाठी किंवा तिथं वाहन जात नाही आहे. ते एक्सटेंड झालं की ते जो एरिया आहे म्हणजे 2 टेकड्या फक्त राहिलेल्या आहेत बरं का. या टप्प्यामध्ये 2 टेकड्या राहिलेल्या आहेत. त्या 2 टेकड्या आम्ही यावर्षी हरितीकरणासाठी घेतोय. याच्या बरोबरीनं अजून एक रिक्वेस्ट आहे की जी नगरपालिकेच्या माध्यमातून होऊ शकते. ही समोरची जी जागा आहे तर ही साधारणतः 7.5 ते 8 एकर जागा आहे पूर्ण. ही जागा आता बऱ्यापैकी प्लांटेशन आणि मॉनिटरिंग झालेलं आहे याचं. तर आम्ही म्हणतोय की अजून थोडंसं पलीकडे तिकडे सरकावं. नगरपालिकेच्या माध्यमातून जर ग्रीरीसीड आणि निलगिरी जी आहे ती एकाडे एक जर आम्हाला काढून जर मिळाली तर आम्ही तिथं प्लांटेशनला सुरुवात करतो. आणि परत तिथं तेच की निलगिरी नको, ग्रीरीसीड नको, आपण सजातीय भारतीय वृक्ष लावूया. याच्या बरोबरीनं मार्केट वेस्ट मॅनेजमेंटचं एक आपल्याकडे नगरपालिकेमध्ये सेक्शन आहे. तर आम्हाला त्यातलं खत जर आम्हाला मिळालं, 1-2 ट्रॉलीज आम्हाला खत जर मिळालं तर ते एक बरं होईल. त्यासाठी आम्ही आपले आभारी राहू. अखंड पाणी पुरवठा मगाशी महाराज साहेबांनी मगाशी सांगितलेलं आहे की पाणी द्या म्हणून. तर ते आणि याच्या बरोबरीने अजून एक महत्त्वाची गोष्ट 2017 पासूनचा प्रवास सांगतोय. या 9-10 वर्षांमध्ये सातत्यानं इथं दररोज येणारे काही लोक आहेत आमच्यामध्ये. म्हणजे आम्हालाही त्यांचा हे वाटतं की आम्हाला वाटतं हे काय काम करतात, म्हणजे ते त्यांचं अर्थार्जनाचं काही काम करतात ते करतात. पण ते झालं की संध्याकाळी ती लोक इथं झाडांची अगदी म्हणजे आळी करण्यापासून ते गवत काढण्यापर्यंत सगळं काम करतात. मला वाटतं त्या लोकांना या निमित्तानं सन्मानित करावं किंवा त्यांचा एक छोटेखानी सत्कार करावा. मी हे हरिसातारा फ्रंटवर खरे हे म्हणजे ऍक्च्युअल फ्रंटला काम करणारे लोक आहेत. पिलर्स आणि राजे एक विशेष उल्लेख विशेष बिल्डर असोसिएशनचे साथ देत आहात. महाराज साहेबांकडे तिथं जाऊन आम्ही ज्या गोष्टी मांडतोय खूप थँक्यू. आम्हाला तुम्ही त्या वेळेला हे करतात म्हणजे ज्यावेळेला आम्ही काही समस्या या अर्थानं जातो ती समस्या सुटते आहे. इनफॅक्ट जे काही आपली रुलिंग बॉडी जे हे करतात आम्हाला सहकार्य करतात म्हणजे आम्हाला बऱ्याच वेळेला त्यांचं मत असं असतं की आम्हाला तुमच्यापर्यंत यायला लागू नये. खूप छान हे झालेलं आहे. यावर्षी फक्त एक 5 एकर आपण ते हे करूया. आपण आपल्या प्रयत्नांनी आम्हाला साथ द्यावी. आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मनपूर्वक धन्यवाद. बाबा महाराज कधी नाही न म्हणलेला व्यक्तिमत्व बरं का, कधीच नाही नाही. खाली बसू काय फोन केलं की अरे वा थांब 1 मिनिट समोर लक्ष द्या. सर तुझा हात येतो. ओके ओके थँक्यू. येस अंकुश मांडवकर. वहिनी कुठे वहिनी कुठे शिंड्या लागणार होत्या. 2 शब्द आणि वनदिन होता त्या दिवशी आणि आज आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन आहे. हे दोन्ही योगायोग आहे. अक्षरशः त्या दिनाला मी जॉईन झालो. हा म्हणजे माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. ज्या दिवशी जॉईन झालं त्या दिवशी मी ठरवलं त्या सगळ्या नारळाच्या झाडांना नारळाच्या बुंद्यामध्ये नारळाच्या शेंड्या बुंद्यामध्ये घालायच्या. त्यामुळे पाणी कमी लागतं, इव्हॅपोरेशन कमी होतं आणि झाडाचं वाढ चांगली होते. सगळ्यांनी अनुकरण करावं त्याचं. त्यांना अजून पाणी जरा नाही काय त्यांचं म्हणणं टाकीला पाणी पाचवे जरा बनवून घ्या करून पुढंपर्यंत. त्यादिवशी मी शीतल चव्हाणला बोलवलं होतं. आपला 4 भिंतीचा जो आहे ना ते त्यांना म्हटलं एक प्लॅन करा नवीन. त्याच्याबरोबर हे पण त्यांच्याकडनं करून घ्या.
थोडं आता संध्याकाळी लोक येतात वगैरे. ते आलत्या माझ्याकडे, आपण ह्याची जी खाजगी मोजणी केली मॅप जो काढलाय तो दिलाय त्यांना, म्हणले प्लॅन करून हे करा. तो एवढा पाचवे जरी केला, हो. बाकी काय त्याला हे करायचं नाही, तेवढंच पाचवे करून यायचं. पुढं थोडं बसायला मध्ये मध्ये जरा कट्टे केले, चालेल लोक येतात एवढे, थोडं वयस्कर असेल त्यांना बसता पण येईल. चालेल सर. टाकी पुढं पुढची ती टाकी, 4 भिंतीच्या अलीकडचा जो डोंगर आहे ना, हो. तिथं पाणी त्यांचं स्टोरेज म्हणणं टँक आहे, पाहिजे चालेल जात ना, नाही. करून देता येईल, तसं काही खूप मोठं काम नाही, छोटंसं आहे ते. बस आहे. मग आम्ही तुम्हाला आदर्श जंगल करून दाखवतो. तुम्ही फक्त पाण्याची सोय करा. होईल सर, छोटासा विषय आहे, करता येईल तसं. 4 भिंतीचं प्लॅन करायचं. हा सर. ते आले चव्हाण आम्ही मॅडम, शीतल त्यांच्याशी- चव्हाणला बोललो होतो तुम्हाला भेटायला. हा, गेल्या आठवड्यात आलते, त्यांना दिलंय मी तिथलं ड्रॉइंग, ते म्हणले करून देते या आठवड्यात तिथं देतील. करून मला दाखवा, ते झाले की तुम्हाला दाखवतो. ठरवू काय काय करायचं. हो सर. तिथं पण लोक संध्याकाळी बसायला बरी राहतात. यंग क्राऊड तर फार असते. हो, तेच थोडीशी तशीच थीम ठेवून म्हणलं हा, काय पण त्यांना नाही करत आहे ना, आता असतात बस त्यांचे ते मुलं जे त्यांना आता हे गाणी म्हणत बसतात वगैरे, त्यांना जरा त्या ह्यानं त्यांच्या वयाच्या ह्यानं काय असेल ते जरा करून तीच थीम इथे घेतली तरी चालेल. चालेल. अजून चांगलं. एकदा थोडं ड्रॉइंग झाले की आपल्याला दाखवायचं. फायनल करून ते आपण आणि हे जरा पाचवे हे करून घ्या. खताचा एक विषय आपण परवा आणू. हो हो, खताचं काय नाही, खताचं देता येईल, खत काही सोपं. उद्या म्हणलं तरी पाठवून देऊ ट्रॅक्टरने, काय पावसाच्या अडचण आधीच लागणार त्याला. चालेल. हो, गाडवे साहेब, शिवबाग पाणी पुरवठा विभाग, 2 मिनिटं. या गोष्टीचा मात्र उल्लेख करणं आवश्यक आहे. जागतिक पर्यावरण दिन आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज आपण इथं दुर्मिळ आणि स्थानिक प्रजातीची झाडांची इथं लागवड केलेली आहे. त्यासाठी आज आपल्या मंत्री महोदयांनी वेळ काढून आपल्याला इथं जे काम करतात त्यांचा सत्कारही घेतलेला आहे. तर आज आमच्या संपूर्ण हरित सातारा ग्रुपच्या वतीने आम्ही तुम्हाला संदेश देतो की तुम्ही फक्त उष्णता वाढते, पर्यावरण ढासळते ह्याच्याबद्दल सांत्वन व्यक्त करू नका, हळहळ व्यक्त करू नका. हा ग्रुप जसा या टेकडीवर काम करतो तसं तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथं झाडं लावा व लावलेली झाडं जगवा. आज जागतिक पर्यावरण दिन आहे, पण आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिन आहे, प्रत्येक दिवस हा वृक्ष संवर्धन दिन आहे. आमचा ग्रुप इथं दररोज संध्याकाळी 5ला हजर असतो, कधी 7:30 कधी 8 पर्यंत काम करतो. फक्त धो पाऊस असेल ते काम करणंच अशक्य आहे, तेव्हा नाही, प्रत्येक दिवशी आहे. तुम्ही इथं बघाल ना, काही वर्षानं तुम्हाला इथं आदर्श जंगल दिसणार आहे, कारण इथं जी झाडं आहेत ना ती सातारच्या परिसरात जी आवश्यक होती सह्याद्रीतली पण इथं नाहीयेत, ती आणली आहेत. इथं पळस आहे, पांगारा आहे, काटेसावर आहे, पुत्रंजीवा आहे, खडशिंगी आहे, अशी दुर्मिळात दुर्मिळ झाडं आपण लावलेली आहेत. अजून 10च वर्षांनी संपूर्ण जुन्या सातारला आणि नवीन सातारला या उतारावर उन्हाळ्यात नयनरम्य दृश्य दिसणार आहे. लालबुंद फुललेला पळस दिसेल, पिवळा जर्द फुललेला भावा दिसेल अशी, आणि दर दुपारी 12 वाजता तुम्ही इथं सावलीत बसू शकणार आहे. फक्त आलेले मेसेज एकमेकाला फॉरवर्ड करू नका, कृती करा. झाडं लावणं आवश्यक आहे. महाबळेश्वरला प्रत्येक हॉटेलमध्ये आता AC आहेत, त्याला थंड हवेचं ठिकाण का म्हणायचं याचा विचार करा. हरित सातारा वॉरियर, फ्रंट वॉरियर ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून ह्या टेकडीवरती आश्चर्यप्राय गोष्ट या ठिकाणी मला झालेली दिसते. त्या वर्षीचा उन्हाळा हा सगळ्यात कडक उन्हाळा होता, परंतु त्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा एवढ्या चांगल्या प्रकारे ह्या झाडांनी तग धरलेले आहे आणि ह्याच्या मागचं श्रेय सगळं ह्या ग्रुपला आहे. नगरपालिकेचं पालकत्व ह्या शहराला आहे, त्या पालकत्वाच्या अधीन राहून या टेकडीवरती ज्या ज्या सुविधा पुरवायच्यात, आताच आदरणीय मंत्री महोदयांनी ज्या सूचना केल्या त्या सूचनेच्या अनुषंगाने पाण्याची टाकी असेल, पाईपलाईन असेल, वृक्ष तिथे जे नागरिकांना बैठक व्यवस्था असेल किंवा रेलिंगची व्यवस्था असेल, इथं लाईटची व्यवस्था असेल, ती सर्व व्यवस्था नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी देणार आहे. त्याच पद्धतीने या टेकडीचं जे पालकत्व ज्या ग्रुपने घेतलेले आहे त्या ग्रुपला मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदनही करतो आणि शुभेच्छाही देतो की त्यांनी खूप चांगलं आणि उत्कृष्ट काम केलेलं आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून असंच त्यांना इथून पुढे सहकार्य राहणार आहे आणि ह्या ग्रुपला जास्तीत जास्त साताऱ्यातील नागरिकांनी जोडावं आणि ह्या टेकडीचं एक चांगलं जंगल मध्ये रूपांतर करावं आणि इथे एक नैसर्गिक इकोसिस्टम तयार करावी, जेणेकरून आपले नैसर्गिक पक्षी प्राणी ह्या ठिकाणी येतील. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी वातावरण निर्माण करावं असं सर्व सातारकर नागरिकांना मी या ठिकाणी आव्हान करतो आणि नगरपालिकेचं कायम सहकार्य यांना राहील असं या ठिकाणी मी ग्वाही देतो. धन्यवाद. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत आज बिल्डर असोसिएशननं जी या मंगळाई टेकडी परिसरावर जे वृक्षारोपण करून जी झाडं जगवण्याचा अथक प्रयत्न चालू आहे, त्यासाठी जी टाकी बांधून दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. त्याच पद्धतीनं आज महाराजांच्या हस्ते त्या टाकीचं लोकार्पण सोहळा पडत असताना आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज काही वृक्षांचं पण लागण करण्यात आलेले आहे, लावलेले आहेत झाडं. मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय राजपुरोहित कन्हैयालाल राजपुरोहित साहेबांना आणि भोजने काकांना, गोताड काकांना, सगळ्यांना ह्या टीमला की नगरपालिकेच्या माध्यमातून आपणाला जे जे काही सुविधा इथं गरजेच्या आहेत त्या आपणाला सर्व सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून आणि आम्ही जी आता वृक्ष कमिटी आम्ही आता नगरपालिकेत स्थापन झालेले आहेत त्याचे अध्यक्ष माननीय CO आहेत, सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं ज्या ज्या सुविधा जास्तीत जास्त चांगल्या देता येतील याचा आम्ही प्रयत्न करू. व ह्यांचा जो प्रयत्न चाललेला आहे की झाड ही अशी गोष्ट आहे की ती सर्वांना निरपेक्ष भावनेनं सगळं ती देत असते. ऑक्सिजन असेल, वारा असेल, आणि आता दादांनी सांगितलं की कंप्लेंट न करत बसता उपाययोजना काय करता येईल यावर आपण भर दिला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने एक तरी झाड ह्या पावसाळ्यात लावून जगवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा ही माझी विनंती आहे. टेकडीपासून आपण हक्काच्या अंतरावर आठवड्यातून कोणताही दिवस तुमचा असं पाणी घ्यायला येणार? शनिवारी दर शनिवारी ठरलेलं आहे. दर शनिवारी मी या टेकडीवर येऊन मला जेवढं श्रमदान करता येईल या टेकडीच्या माध्यमातून तेवढं मी करणार आहे.